इथे जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार। नुकतंच भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती आपली छाप सोडून एक मोठा विक्रम तयार केला आहे। तसेच यावर्षी भारताने शिक्षण क्षेत्रामध्येही एक मोठा विक्रम केला आहे। यावर्षीपासून भारतामध्ये नवीन शिक्षण धोरण राबविण्यात येणार आहे। त्याच संदर्भात आज आपल्यासोबत एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर विलास सपकाळ सर उपस्थित आहेत। सरांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने वेळोवेळी आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत। सर आज आपल्याला नवीन शिक्षण धोरणाची माहिती तसेच त्याची उद्दिष्टे सांगणार आहेत। तर सर्वप्रथम मी हेमंत सरांना अशी विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत करावे। आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। सर सर्वप्रथम आपलं स्वागत। सर आज आपल्या विद्यापीठामध्ये नवीन शिक्षण धोरण राबविण्यात येत आहे आणि त्याचनुसार नवीन अभ्यासक्रमही चालू झाला आहे। एमजीएम विद्यापीठ जगाच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देत असते आणि ही नक्कीच चांगली सुरुवात आहे। आज आम्हाला आपल्याकडून नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट जाणून घेण्यास आवडेल। सर्वप्रथम मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचं मी खूप अभिनंदन करतो। आपल्याला कल्पना आहेच की 29 जुलै 2020 रोजी भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं। हे शैक्षणिक धोरण जाहीर करत असताना आपण जर बघितलं की भूतकाळामध्ये जे काही पॉलिसीज होत्या त्या पॉलिसीच्या माध्यमातून जे शिक्षण प्राप्त होत होतं त्या शिक्षणाच्या माध्यमातून जो युवक वर्ग तयार होत होता त्या युवक वर्गाला मग ते एम्प्लॉयबिलिटी असेल किंवा एंटरप्रेन्योरशिप असेल, स्वतःचा उद्योगधंदा सुरू करण्याचं कौशल्य आणि क्षमता असेल, त्याचबरोबर या माध्यमातून जे काही संशोधन होत होतं त्या संशोधनाचा उपयोग औद्योगिक क्षेत्राला किती होत होता याबद्दल पण शंका होती। त्याचबरोबर भारताचे जे शैक्षणिक संस्था होत्या त्या जागतिक स्पर्धेमध्ये बऱ्याच मागे होत्या आणि म्हणून या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर असं आवश्यकता वाटली की विद्यार्थ्यांना जॉब करत असताना जे काही कौशल्य जे काही क्षमता आवश्यक असते त्यांच्या जॉब प्रोफाईलमध्ये ज्या काही अभ्यासपूर्ण अशा गोष्टी आवश्यक होत्या त्या अभ्यासक्रमामध्ये आता अंतर्भूत केल्या पाहिजे। आणि म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसी हे अत्यंत मोठं असं पाऊल आहे। म्हणजे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण याची सांगड घालण्यात आली। सुरुवातीला 10+2 आपल्याकडे सिस्टीम होती, ती आता रिप्लेस होऊन 5+3+3+4 अशा पद्धतीची शालेय शैक्षणिक संस्था एक व्यवस्था तयार झाली। त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये सर्व आपले जे ग्रॅज्युएट लेवलचे प्रोग्राम होते ते 3 वर्षाचे होते। BA असेल, BCom असेल, BSc असेल आणि प्रोफेशनल कोर्सेस 4 वर्षाचे होते। परंतु आंतरराष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कोणताही अभ्यासक्रम हा 4 वर्षाचा असला पाहिजे, जेणेकरून सफिशियंट नॉलेज आणि स्किल विद्यार्थ्याला आलं पाहिजे, तेवढे त्यांनी क्रेडिट्स केले पाहिजे। म्हणून ती एक प्रोव्हिजन करण्यासाठी आपल्याला अंडर ग्रॅज्युएट स्टडीज आता हे 4 वर्षाचे करण्यात आलेले आहे। 4 वर्षाचे करत असताना कोणता अभ्यासक्रम शिकला पाहिजे? पूर्वी आपल्याला माहिती असेल की एक समजा BSc फिजिक्स हा एक विषय असायचा, परंतु तो फिजिक्स शिकत असताना तो फक्त फिजिक्सच शिकायचा, बाकीच्या ज्या गोष्टी त्याला आवश्यक असायच्या जॉब करताना तो त्या ठिकाणी शिकत नव्हता। आणि म्हणून या शैक्षणिक धोरणामध्ये एक मेजर विषय आणि एक मायनॉर विषय, मेजर विषय समजा ते आपण क्रेडिटमध्ये त्याला कन्वर्ट करण्यात आलं आहे। एक क्रेडिट म्हणजे 1 तास जर तुम्ही अभ्यास केला तर त्याला 1 क्रेडिट म्हणतात आणि एका सेमिस्टरला 15 तासाचा अभ्यासक्रम केला तर 1 क्रेडिटचा अभ्यास होतो। अशा रीतीने 160 क्रेडिटचा 4 वर्षाचा अभ्यासक्रम हा डिझाईन करण्यात आला। 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये 50% क्रेडिट्स 160 क्रेडिट पैकी हे एका विशिष्ट विषयासाठी ठेवण्यात आले, त्याला मेजर सब्जेक्ट म्हणतात। आणि मग दुसरा जो 20 क्रेडिटचा कोर्स असेल त्याला मायनॉर सब्जेक्ट म्हणतात। म्हणजे फिजिक्स सोबत तुम्ही फायनान्स शिकू शकता, फिजिक्स सोबत तुम्ही मॅनेजमेंट शिकू शकता, जर्नलिझम सोबत तुम्ही लँग्वेज शिकू शकता,
जर्नलिझम सोबत तुम्ही कॉम्प्युटर सायन्सचे सब्जेक्ट शिकू शकता आणि जेणेकरून विद्यार्थ्यांचं ज्याला म्हणता येईल की होलिस्टिक डेव्हलपमेंट, मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन ही एक कन्सेप्ट आहे. फक्त मेजर आणि मायनॉर विषय एवढाच नसून त्यासोबत विद्यार्थ्यांना जे काही स्किल डेव्हलपमेंट आवश्यक होतं, मग स्किल एज्युकेशनचे प्रोग्राम आले, त्यामध्ये ॲबिलिटी एनहान्समेंटचे प्रोग्राम झाले, लँग्वेजचा अभ्यासक्रम आला, कॉन्स्टिट्यूशन आणि एन्व्हायरमेंट सारखे सब्जेक्ट्स आले. त्याचबरोबर को करिक्युलर आणि ॲक्टिव्हिटीजसाठी पूर्वी अभ्यासक्रम जरी तुम्ही करत असाल NCC मध्ये, NSS मध्ये, खेळांमध्ये, पण त्याला क्रेडिट दिलं जात नव्हतं. आता प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला क्रेडिट मिळतं आणि या क्रेडिटच्या माध्यमातून तुमचं ओव्हरऑल परफॉर्मन्स डेव्हलप केला जातो. आणि म्हणून तुमचा ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्या विषयामध्ये तुम्हाला टॅलेंट आहे तो विषय सिलेक्ट करण्यासाठी म्हणून आता हा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात आला आहे. त्याचबरोबर आता शैक्षणिक धोरणामध्ये मी तुम्हाला एक ब्रॉड फ्रेमवर्क सांगतो. हा जो चेंज झालाच आहे, 3 वर्षाचा अभ्यासक्रम 4 वर्षाचा झालेला आहे. त्यामध्ये मेजर आणि मायनॉर असे सब्जेक्ट टाकण्यात आलेले आहेत. व्हॅल्यू एज्युकेशन, स्किल एज्युकेशन, ॲबिलिटी एनहान्समेंट हे अभ्यासक्रमामध्ये तर टाकलेलेच आहे, पण त्यासोबत इंडियन नॉलेज सिस्टम आणि तुम्हाला को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी वेटेज हे तर आहेच महत्त्वाचं, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं माझ्या मते ऑन जॉब ट्रेनिंग, म्हणजे इंटर्नशिप. तुम्ही जे अभ्यासक्रम करता त्याचा हँड्स ऑन एक्सपिरियन्ससाठी तुम्ही इंटर्नशिप केली पाहिजे. म्हणजे तुम्ही 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळी इंडस्ट्रीमध्ये जाऊन, ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन आपण जे मिळवलेलं ज्ञान आहे ते कसं ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये उपयोगी आहे आणि त्याच्या ॲप्लिकेशन करून अजून त्या ज्ञानामध्ये कशी भर घालता येते हे या ठिकाणी शिकवण्यात आले. मेजर आणि मायनॉरचं जसं मी अभ्यासक्रमाचं तुम्हाला सांगत दाखवले की एक ॲबिलिटी वाढवण्यासाठी तुम्हाला दुसरी विषय शिकता येतात. त्याचबरोबर ऑन जॉब ट्रेनिंग सुद्धा त्यांनी केलं. त्याचबरोबर काही कारणास्तव एखाद्या विद्यार्थ्याने 1 वर्षानंतर अभ्यासक्रम समजा डिस्कनेक्ट केला, सोडून दिला, तर त्याचं पूर्ण शिक्षण वाया जायचं. पण आता तसं न करता त्याचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याने जर 4 क्रेडिटचा अजून एक अभ्यासक्रम केला स्किल डेव्हलपमेंटचा, तर त्याला सर्टिफिकेट देण्यात येतं. 2 वर्षाचा अभ्यासक्रम करून जर त्याने अभ्यासक्रम सोडला आणि एक स्किल डेव्हलपमेंटचा त्याने कोर्स केला 4 क्रेडिटचा, तर त्याला डिप्लोमा देण्यात येतो. 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याला डिग्री देण्यात येते आणि 4 वर्षाचा अभ्यासक्रम केला तर त्याला डिग्री विथ ऑनर्स ही देण्यात येते. त्याला रिसर्चमध्ये इंटरेस्ट असेल तर ऑनर्स विथ रिसर्च हा पण अभ्यासक्रम देण्यात येतो. याचा इंटिग्रेटेड फॉर्म ऑफ स्टडी, म्हणजे याला असं म्हणता येईल की युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नॉलेज अक्रॉस डिफरंट डिसिप्लिन, या माध्यमातून आता होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट लर्नर हे या ठिकाणी अभ्यासक्रमात टाकलं. आता तुम्ही म्हणाल की हे अभ्यासक्रम सोडून दिल्यानंतर परत कसा येऊ शकतो, तर त्याच्यासाठी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट याची व्यवस्था करण्यात आली. म्हणजे एका बँकमध्ये आपण जे कमवलेले क्रेडिट्स असतात ते प्रत्येक विद्यापीठ साठवू शकतात, त्याचं व्हॅलिडेशन करू शकतात आणि त्याला पुन्हा वापरू शकतात. म्हणून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ही संकल्पना आलेली आहे. त्याच्यासोबत हे मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल एंट्री हा अभ्यासक्रम ही एक सिस्टीम आलेली आहे. 3 वर्षाचा कोर्स 4 वर्षाचा झालेला आहे. याला रिसर्चमध्ये इंटरेस्ट असेल तो ऑनर्स विथ रिसर्च पण करू शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, ज्या विषयात तुम्ही शिकू इच्छिता, ज्या विषयामध्ये कंपार्टमेंट नाही, आता तुम्हाला एका अभ्यासक्रमातून दुसरा अभ्यासक्रम पण शिकता येतो. त्याचबरोबर एकाच वेळेस 2 अभ्यासक्रम पण तुम्हाला करता येतो. तुम्हाला जर समजा जर्नलिझम सोबत फोटोग्राफी करायचं आहे, जर्नलिझम सोबत अजून दुसरा कोर्स लँग्वेजचा करायचा आहे, तर तुम्ही तो पण अभ्यासक्रम करू शकता. म्हणजे 2 अभ्यासक्रम पॅरलली सुद्धा तुम्ही करू शकता. अशी एक ओव्हरऑल जी ही पॉलिसी आहे, या पॉलिसीमध्ये तुम्हाला क्षमता तर येतेच, पण लाईफ लॉंग लर्निंग ॲबिलिटी, म्हणजे इट इज टीचिंग यू व्हॉट टू लर्न, हाऊ टू लर्न अँड हाऊ टू यूज इट फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आणि ज्याला कॉग्नेटिव्ह इंटेलिजन्स म्हणतात, हा तुम्हाला डेव्हलप करण्याची फार मोठी संधी आहे. आणि या अभ्यासक्रमातून तुम्ही ग्लोबल स्टुडंट्स बनवू इच्छिता, म्हणजे जगाच्या लेवलवर ज्या काही संधी आहेत त्या संधीचा तुम्ही पुरेपूर उपयोग करू शकता, अशा प्रकारचं हे शैक्षणिक धोरण आहे. आणि ते महाराष्ट्रामध्ये विशेषतः आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठामध्ये लागू करण्यात आलेलं आहे. यासाठी सर्व ऑथॉरिटीची तर मान्यता घेतलेलीच आहे, परंतु जेव्हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी कमिटी आली होती, त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ॲप्रिशिएट केलं की महात्मा गांधी मिशन विद्यापीठामध्ये
आपण विद्यार्थ्यांना ह्या अशा खूप अपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या सोशल सायन्स या फॅकल्टी, ह्युमॅनिटी आणि सोशल सायन्स या फॅकल्टीच्या व्यतिरिक्त तुम्ही इंजिनिअरिंगच्या फॅकल्टीचा पण कोर्स करू शकता. तुम्ही परफॉर्मिंग आर्ट्सचा कोर्स करू शकता, बेसिक अँड अप्लाइड सायन्सचा कोर्स करू शकता. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या आवडीचा अभ्यासक्रम हा इथे शिकण्यासाठी अशी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्याची संधी तुम्ही घेतली पाहिजे. आज तुम्हाला माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल सगळे म्हणतात. मग काय आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग? तर हे आपल्या कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटला शिकू शकतो आपण. अगदी ऍडव्हान्स लेवलचं नाही, बेसिक नॉलेजचं मिळू शकतो. म्हणून त्यासाठी आता कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला तुमच्या आवडीचा विषय शिकण्याची राहिलेली नाही, असं याचं आउटकम. सर, जसं की तुम्ही तुमच्या शैक्षणिक आयुष्यात म्हणजे भारतामध्ये आतापर्यंत आलेल्या सर्व शिक्षण प्रणालींना जवळून पाहिलं, जसं 1963, 1986, 1992 आता 2020. तर सर, जी पहिल्या शैक्षणिक प्रणाली किंवा धोरणे होती त्यांचा इतिहासात कसा प्रकारे प्रभाव पडला आणि विद्यार्थ्यांना कसा त्याचा फायदा झाला, आणि आता जी 2020ची NEP आलेली आहे त्यानुसार भविष्यात कसा त्याचा फायदा होईल? फार उत्तम प्रश्न विचारलास. 1947 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटलं तेव्हा साक्षरतेचं प्रमाण फार कमी होतं. त्याचबरोबर मेकॅलेची सिस्टीम, एज्युकेशन सिस्टीम होती की ती एक प्रकारचं एज्युकेशन करून नोकरी करणारं शिक्षण होतं. मग ज्या पद्धतीने सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेलं, बिझनेस इंडस्ट्री डेव्हलप होत गेल्या, इंटरनॅशनल ट्रेड्स होत गेले, त्यामुळे ज्ञानाचे अलग अलग दालनं उघडण्यात आली आणि त्यामुळे वेळोवेळी एज्युकेशनमध्ये चेंजेस झाले, सिलेबस अपग्रेड झाले. पण तथापि गेल्या 20 वर्षामध्ये ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा विकास झाला तो फार वेगाने झाला आणि त्याचा इम्पॅक्ट हा इकॉनॉमीवर पण झाला. म्हणून आता जागतिक लेव्हलचं आपल्याला शैक्षणिक धोरण की ज्याच्यासाठी आपले सगळे तरुण विद्यार्थी हे जागतिक क्षेत्रामध्ये टिकले पाहिजे. एवढंच नव्हे तर त्यांनी स्वतःचा एक कल्पकतेच्या आधारित एक स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे. त्याला स्टार्टअप म्हणता येईल, त्याला इन्क्युबेशन म्हणता येईल, त्याला स्वतःचा एंटरप्रेन्योरशिप म्हणता येईल. पूर्वी शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी सक्षम होण्याचं साधन होतं. आता तसं नसून ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या कल्पकतेचा उपयोग करून एक स्वतःचा उद्योगधंदा सुरू करता आला पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये तुम्ही अमेरिकेचे प्रोजेक्ट औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये बसून सुद्धा करू शकता. म्हणजे तुमचा ज्ञानाचा आता जो विस्तार आहे तो ग्लोबल झाला आहे. आणि म्हणून शैक्षणिक धोरणामध्ये आता हे शैक्षणिक धोरण आलं म्हणून तर चेंजेस केलेच आपण, पण वेळोवेळी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगत होत होते. जसं आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, स्टेट युनिव्हर्सिटी आहे, ॲटोनॉमस कॉलेजेस आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, त्याचबरोबर IITs आहे, NITs आहे, IIM आहे. अशा प्रकारचे इन्स्टिट्यूट्स आहेत आणि त्या अभ्यासक्रम देत असताना त्यामध्ये क्वालिटीचा पण डिफरन्स होता. आज असं दिसलं की विद्यार्थ्यांच्या क्षमतेमध्ये आपण त्यांच्या पोटेन्शियलला ओळखत नाही. या पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की विद्यार्थी अभ्यासक्रम हे जनरली त्याच्या मित्राने घेतला किंवा फॅमिलीमधल्या कोणी घेतला म्हणून घ्यायचा. आता तसं न होता त्याला त्याच्या आवडीनुसार अभ्यासक्रम उपलब्ध आहे, तो बदलू पण शकतो आणि तो पुन्हा अभ्यासक्रम आपल्या आवडीचा घेऊ शकतो. इश्कोदा एखाद्या अभ्यासक्रमामध्ये गेल्यानंतर त्याला त्याच अभ्यासक्रमाचा शिक्षण घ्यावं लागायचं. आता तसं न होता तो अभ्यासक्रम करत असताना दुसऱ्या पण विषयाचा अभ्यासक्रम तो घेऊ शकतो. आणि म्हणून ही जी नवीन पद्धत जी आलेली आहे त्या पद्धतीनुसार आता विषयांचं तर कंपार्टमेंट राहिलंच नाही, त्याचं रिस्ट्रिक्शन राहिलं नाही, तर इन्स्टिट्यूटचं पण राहिलं नाही. तुम्ही 40% ऑनलाईन कोर्सेस करू शकता. मग ते स्वयं असेल, NPTEL असेल, अशा पद्धतीने तुम्हाला मोड ऑफ एज्युकेशन पण आता बदललेलं आहे. तुम्ही इंटरनॅशनल कोर्सेस करून ते क्रेडिट जे मिळवाल ते क्रेडिट आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये घेता येतं. आणि म्हणून हे जे अभ्यासक्रम आहे हे अभ्यासक्रम तुम्हाला एक फार मोठं संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला आता तुमचा अभ्यासक्रम हा जागतिक लेवलचा आहे की नाही हे ठरवता येतं, त्यामध्ये चेंजेस करता येतात. महात्मा गांधी मिशनमध्ये आपण अकॅडमिक ऑटोनॉमीचा उपयोग करून वेळोवेळी अभ्यासक्रम बदलत गेलो की जे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना असे शिकवले पाहिजे की त्यांना हा अभ्यासक्रम संपल्यानंतर समजा 3 वर्षाचा कोर्स असेल
तर 3 वर्षानंतर जे स्किल लागतील, जे जॉब्स असतील, ते आज शिकवलं पाहिजे. आपण आज शिकवतो आणि मग त्याचा उपयोग काय आहे त्याचा जॉबमध्ये विचार करतो. तसं न होता एक डायनामिक सिस्टीमचा एक अभ्यासक्रम आपण या ठिकाणी सुरुवात केली. सर, ही प्रणाली राबवताना शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. या शिक्षकांची भूमिका काय असेल, तुम्ही काय सांगाल? या शैक्षणिक प्रणालीमध्ये किंवा शैक्षणिक धोरणामध्ये यशस्वीता आणायचं असेल तर शिक्षकांचा सगळ्यात मोठा सहभाग असला पाहिजे. शिक्षकांनी आता जे काही अभ्यासक्रम तयार केलेले आहे ते रिअल वर्ल्डशी कनेक्ट आहे की नाही, त्यासाठी त्यांना स्वतःला अपडेट होणं अत्यंत आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना नवीन पद्धतीने शिकवायचं आहे, त्याला म्हणतील पेडागॉगी. तर कशा पद्धतीचं शिकवायचं आहे, तर तुम्हाला जी कन्सेप्ट शिकवत आहे त्या कन्सेप्टचं अप्लिकेशन काय आहे, त्याचं प्रूफ काय आहे, हे शिक्षकांनी जे समाजामध्ये उदाहरण असतील, जे इंडस्ट्रीमध्ये असतील, त्याच्या केस स्टडीज तयार केल्या पाहिजे आणि होम असाइनमेंट्स तयार केल्या पाहिजे. विद्यार्थ्यांना होम असाइनमेंटच्या माध्यमातून ती संकल्पना शिकवली पाहिजे आणि जे काही रिअल टाईम प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेमवर त्याचा कसा सोल्युशन देता येतं ते विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी तर स्वतः अपडेट राहिलंच पाहिजे, त्याचबरोबर त्यांनी अभ्यासक्रमामध्ये वेळोवेळी बदल केले पाहिजे आणि शिकवण्याची पद्धत बदलली पाहिजे. वर्गामध्ये सगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात, तर सगळ्यांचं पार्टिसिपेटिव्ह एज्युकेशन म्हणजे एखादी संकल्पना त्याला म्हणता येईल त्याला ग्रुप डिस्कशन असतं किंवा ग्रुप स्टडी असतं, ग्रुप प्रोजेक्ट असतं. ग्रुप प्रोजेक्टमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा कॉन्ट्रीब्यूट करत असतो. म्हणून शिक्षकांचा यामध्ये फार मोठा जिम्मेदारी तर आहेच, सहभाग पण आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे की एनर्जाइज अँड पार्टिसिपेटिव्ह अँड इनोव्हेटिव्ह टीचर्स आर रिक्वायर्ड. म्हणून आपण टीचर्स डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग अशी एक संकल्पना आपण महात्मा गांधी मिशनमध्ये आणलेली आहे की सतत शिक्षकांना पण ट्रेनिंग आणि एम्पॉवरमेंट म्हणता येईल की बाहेरून पण जे एक्सपर्ट येतील त्यांच्यासोबत कोलॅबरेशन असेल, इंडस्ट्री सोबत असेल, बँक सोबत असेल, कमर्शियल ॲक्टिव्हिटीज सोबत असेल. म्हणजे जोपर्यंत शिक्षक हा अत्यंत अपडेट होत नाही त्याशिवाय विद्यार्थ्याला त्या कन्सेप्टचं अप्लिकेशन करणार. म्हणून टीचर्स ट्रेनिंग अँड एम्पॉवरमेंट ही एक सतत घडणारी घटना आपण MGM विद्यापीठामध्ये केली. सर, माझा प्रश्न असा आहे की जे NEP आहे ती विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आहे असं म्हटलं जातं. तर हा जो नवीन शैक्षणिक धोरण आहे हे, तर याच्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे उपयोग होईल, तुम्हाला काय वाटतं? जसं मी नवीन शैक्षणिक धोरणाचं रूपरेषा सांगताना मी त्यामध्ये उल्लेख केला की विद्यार्थ्यांना यापूर्वी शिक्षण घेत असताना बऱ्याच अडचणी यायच्या. त्यांच्या आवडीचे विषय मिळायचे नाही किंवा एक विषय मिळाला का तो दुसरा विषय शिकू शकत नव्हता. त्याचबरोबर त्याला जेव्हा एखादा नोकरी किंवा व्यवसाय करायचा असेल तेव्हा त्यासाठी आवश्यक असलेलं स्किल्स हे मिळत नव्हतं, त्याला तिथे अभ्यास करावा लागायचा. आणि म्हणून विद्यार्थ्यांचं जो शैक्षणिक कालावधी असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो अत्यंत एनरिच पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षण झालं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी या अभ्यासक्रमातनं पूर्ण केल्यानंतर तो इंडस्ट्री रेडी किंवा एम्प्लॉयमेंट रेडी असा असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जॉब शोधण्याची गरज नसली पाहिजे, जॉब्स तुमच्याकडे आले पाहिजे, तुम्ही जॉब देणारे बनले पाहिजे, तुम्ही स्वतःचं स्टार्टअप केलं पाहिजे. तुमच्या कल्पकतेचा मी सांगतो, इथे बसलेले असे भरपूर विद्यार्थी आहे की त्यांच्याकडे कल्पना आहे, त्या कल्पनेच्या माध्यमातून ते नवीन नवीन ॲप्स काढू शकतात, सर्व्हिसेस देऊ शकतात, आयडियाज सुरू करू शकतात, उद्योगधंदे करू शकतात. असे पुष्कळशा केस स्टडीज आहेत. आणि म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षण हे त्यांचा पोटेन्शियल काय आहे याची ओळख करून देणारं पाहिजे की तुमच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, इंटरेस्ट आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीचे शिक्षण घेऊ इच्छिता की ज्या माध्यमातून तुम्ही स्वतः एक काहीतरी कल्पकशे ज्याला इनोव्हेटिव्ह आयडियाजच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचं स्टार्टअप करू शकता. आणि ह्या स्टार्टअपचा फक्त जो क्षेत्र आहे ते आता जागतिक लेवलचं आहे.
तुम्ही अशा आयडिया देऊ शकतात. आपण बघितलं की चंद्रयानचा आपण विचार केला की सगळ्यात कमी किमतीमध्ये कमी कॉस्टमध्ये चंद्रयान आपण पाठवलं. याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचे पुष्कळ गोष्टी एकत्र आल्या, अनुभव आले. आपण त्यामध्ये फक्त आपण जो सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा ज्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा उपयोग कसा करावा हे एक सिंपल तत्व होतं त्याच्यात. पृथ्वीभोवती फिरत असताना एका पॉईंटवरून त्याला जर आपण दूर लोटलं तो त्या वेगाने तो चंद्रापर्यंत गेला आणि चंद्राच्या कक्षेमध्ये पुन्हा तो, अदरवाईज त्याला तिथे पाठवण्यासाठी रॉकेटची आवश्यकता होती आणि त्या रॉकेटची कॉस्ट पण खूप असते, फ्युएल पण खूप असतं. त्या पद्धतीने आपण म्हणजे कसं आहे, तुमचा ज्ञानाचा उपयोग तुम्ही कशा पद्धतीने स्वतःसाठी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन इन द फर्दरन्स ऑफ नॉलेज, अस्तित्वात असलेल्या नॉलेजमध्ये तुम्ही कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकता, त्याला एनरिच करू शकतात, त्याला वाढवू शकतात आणि त्याला तुम्ही एक्सलन्स करू शकता. म्हणजे तुम्ही असलेल्या ज्ञानाचं फक्त प्राप्त करून त्याचा उपयोग नाही करायचा आता, तर त्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि जेणेकरून तुम्ही त्याचा कया करू शकता कॉन्ट्रीब्युशन जेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकाल योग्य पद्धतीने. आणि म्हणून या शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला कल्पकतेला पण वाव दिलेला आहे की तुम्ही तुमच्या कल्पकतेने प्रोजेक्ट्स करा, तुम्ही इंटर्नशिप करा, तुम्ही हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्या, तुम्ही मिनी प्रोजेक्ट करा आणि या व्हर्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे त्या विषयाचं तुम्ही नॉलेज घ्या, स्किल घ्या आणि मेन विषयाचं घेऊ शकता तुम्ही. त्याच्याबरोबर या विषयाचं पण, म्हणजे त्याला तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट ज्याला म्हणता येईल, होलिस्टिक ऑलराऊंड डेव्हलपमेंट करण्यासाठीची ही संधी आहे. थँक्यू सर. सर, नवीन शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन घेण्याची संधी मिळत आहे, तर ही प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? यामध्येच मी जे एक्सप्लेन केलं सुरुवातीला की तुम्हाला इंटरेस्ट असलेला एक विषय मेजर सब्जेक्ट म्हणून घ्यायचा, दुसरा विषय त्याला सपोर्टिंग हा मायनर विषय म्हणून घ्यायचा, पण तो सपोर्टिंग असेल, कॉम्प्लिमेंटरी असेल, डायव्हर्स फील्डमधला पण असेल. तर मल्टीडिसिप्लिनरीचा अर्थ असा आहे की तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामधलं थोडं तरी ज्ञान असलं पाहिजे. आज तुम्हाला कल्पना आहे की तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये बरेच विषय असतात, मग तुम्ही जेव्हा असतात ना, मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे, हिस्ट्री आहे, सोशल सायन्सेस आहे, प्रत्येक विषयाचं नॉलेज असणं आवश्यक. तुमच्यापैकी काही लोक सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षेला पण बसणार, प्रिपरेशन करणार, तर तुम्हाला अस्तित्वात असलेल्या माहितीचं ॲनालिटिकल अप्रोचने ज्ञानामध्ये कसं रूपांतर करायचं त्याच्यासाठीची क्षमता असते ॲनालिटिकल अँड लॉजिकल नॉलेज. तुम्हाला इन्फॉर्मेशन, तुम्ही बघितलं की गुगलवर इन्फॉर्मेशन उपलब्ध असते, पण त्याचा उपयोग करून, मग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं की ते स्वतः ॲनालिसिस करून तुम्हाला सांगतं. पण कधीही तुम्ही टेक्नॉलॉजीला तुमच्यावर कंट्रोल करू देता कामा नये. ही टेक्नॉलॉजी तुमच्या प्रोग्रेससाठी आहे. म्हणून मल्टीडिसिप्लिनरीमध्ये तुम्हाला अलग अलग विषयाचं ज्ञान तर मिळेलच, पण त्याचसोबत तुम्हाला अशा पण विषयाचं ज्ञान तुम्ही घेतलं पाहिजे की जे पुढील 5 वर्षानंतर गरजेचं आहे, ते आज घेता आलं पाहिजे. आणि त्यानुसार होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला म्हटलं 21st सेंचुरीचे रिक्वायरमेंट काय आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स, ॲनालिटिकल ॲनालिसिस ऑफ द डेटा, मग सोशल, ॲस्थेटिक, तुमच्या ज्या कॉन्फिडन्स लेवल आहे, त्या इमोशनल तुमची स्ट्रेंथ आहे, मॉरल, फिजिकल आणि रिझिलन्स अँड करेज टू ॲड्रेस द प्रॉब्लेम. आज आपण काय प्रॉब्लेम आला तर वी आर अनेबल टू मेनी टाइम्स ॲनालाइज द प्रॉब्लेम, म्हणून आपण सोल्युशन काढताना चुका करतो. पण नुसतं तेवढंच नाही, मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन जे तुम्ही म्हणाला त्या माध्यमातून त्या प्रॉब्लेमचा सर्वकष अभ्यास करून असं आपण सोल्युशन काढतो की जे सर्व अँगलने परफेक्ट आहे. अदरवाईज समजा एखादा प्रॉब्लेम असेल आणि एखादा फायनान्स एक्सपर्ट असेल, तो फक्त फायनान्शियलच आस्पेक्टने अभ्यास करतो आणि सोल्युशन देतो, टेक्नॉलॉजिकली देत नाही किंवा मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू देत नाही. म्हणून हा सगळ्या गोष्टींचा विचार करून जे सोल्युशन काढण्याचं प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आहे ते मल्टीडिसिप्लिनरी सोल्युशन हे काढण्यासाठी म्हणून मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशनची गरज आहे. आणि त्याच्याही पुढे जाईल मी, तुम्ही जेव्हा हे सोल्युशन काढतात तर या सोल्युशनचं तुम्ही ॲनालिसिस करता की या प्रॉब्लेमच्या अंतर्गत हे सोल्युशन आहे,
जर समजा प्रॉब्लेमचं नेचर बदललं तर काय सोल्युशन असेल किंवा या सोल्युशनचा प्रॉब्लेमवर काय इम्पॅक्ट असेल. म्हणून तुम्ही फक्त उत्तर शोधून थांबता कामा नाही. तुम्ही त्या उत्तराचं ॲनालिसिस केलं पाहिजे आणि त्या ॲनालिसिसचा उपयोग करून तुम्ही नवीन प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करू शकता. थँक्यू. सर, न्यू एज्युकेशन पॉलिसीचं आता सार्वत्रिकरण होणं ही सध्या काळाची गरज आहे आणि यासाठी MGM सोबत इतरही संस्था आता प्रयत्नशील आहेतच. पण सर, ऑन ग्राउंड आपल्याला काय चॅलेंजेस येतील ही न्यू एज्युकेशन पॉलिसी अप्लाय करणार? व्हेरी गुड. भारत सरकारने जेव्हा ही पॉलिसी डिक्लेअर केली तेव्हा इम्प्लिमेंटेशन एक स्ट्रॅटेजी तयार केली आणि प्रत्येक स्टेटने पण आपली आपली पॉलिसी तयार केली, स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी. महाराष्ट्र शासनाने पूर्ण अभ्यास करून कोणत्या विषयासाठी आणि कशा पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन करायचं याचा एक प्लॅन तयार केला आणि 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यापीठांमध्ये, विद्यापीठ म्हणजे विद्यापीठाचं कॅम्पस, म्हणजे MGM विद्यापीठाचं कॅम्पस असेल, मुंबई विद्यापीठाचं कॅम्पस असेल, तर कॅम्पसमध्ये जे काही डिपार्टमेंट्स असतात, स्कूल्स असतात, त्यामधल्या सगळ्या अभ्यासक्रमाला ही पॉलिसी लागू करण्यात आली. त्याचबरोबर जवळपास 91 आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत. ॲटोनॉमस कॉलेजेसमध्ये पण ही पॉलिसी लागू करण्यात आली आणि पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशनला सर्व ठिकाणी लागू करण्यात आली. हे या वर्षापासून आणि पुढील वर्षापासून सर्व कॉलेजेसला ही लागू करण्यात येणार आहे ॲफिलेट. तर सुरुवातीला लागू करत असताना तुम्हाला लक्षात आलं की 160 क्रेडिटचं डिस्ट्रीब्युशन कसं असलं पाहिजे, मेजर सब्जेक्टला किती असलं पाहिजे, मायनॉर सब्जेक्टला किती दिलं पाहिजे, शिवाय त्याचा टाइम टेबल कसा असला पाहिजे. विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना अवेअरनेस, की विद्यार्थ्यांना काय काय चॉईस आहे, तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये कोणते कोणते विषय उपलब्ध आहे की जिथे तुम्ही मेजर आणि मायनॉर घेऊ शकता, तुमच्या फॅकल्टीचे घेऊ शकतात, दुसऱ्या फॅकल्टीचे घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला याचं असेसमेंट कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टीचं प्लॅन करण्यात आलं. आणि योगायोगाने मी त्या स्टिअरिंग कमिटीचा पण मेंबर आहे आणि इम्प्लिमेंटेशन कमिटीचा आहे. तर महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली महात्मा गांधी मिशन विद्यापीठामध्ये यावर मायक्रो लेवलचं प्लॅनिंग करण्यात आलं. सर्व डीन्स, सर्व फॅकल्टी, सर्व स्टुडंट यांना विश्वासात घेऊन आपण ते डिझाईन केलं की कोणत्या कोणत्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्बिनेशन करता येईल आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. विद्यार्थ्यांशी डीन्स आणि HOD वगैरे बोलतील की आणि त्यांना ते कन्व्हिन्स करतील. त्याचबरोबर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला, म्हणून आपण MGM विद्यापीठामध्ये स्लॉट्स करण्यासाठी आता हे इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, कारण हे डिपार्टमेंटच्या लेवलला आहे, फॅकल्टीच्या लेवलला आहे आणि विद्यापीठाच्या लेवलला. विद्यापीठाचे काही कॉमन सब्जेक्ट्स आहे की ते सगळ्यांना घेऊ शकतात. काही फॅकल्टीचे विषय आहेत तिथे फॅकल्टी म्हणजे जसं ह्युमॅनिटी आणि सोशल सायन्स. ह्युमॅनिटी सोशल सायन्स फॅकल्टीमध्ये तुमचं फोटोग्राफी आहे, फिल्म आहे, इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी, सायकॉलॉजी, लँग्वेजेस, तुमचं जर्नलिझम, असे भरपूर विषयाचे कोर्सेस आहेत. त्याला एक फॅकल्टी म्हणतात. तर फॅकल्टीमधले जे कोर्सेस आहे त्याच्यासाठीचा टाइम टेबल आणि एक डिपार्टमेंटच्या लेवलचा, तुमच्या डिपार्टमेंट कॉलेजच्या लेवलचा. तर हे कसं बसवायचं याच्यासाठी आम्ही मायक्रो प्लॅनिंग केलं. म्हणून विद्यापीठ आपलं आज सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30 वाजल्यापर्यंत उघडं असतं. आपण काही जे स्लॉट्स केले, सकाळचे NSS असेल, योगा असेल, स्पोर्ट्स असेल, तो सकाळचा स्लॉट असेल तर विद्यापीठाच्या लेवलला, संध्याकाळचा स्लॉट स्पोर्ट्सचा असेल. म्हणजे आपण विद्यार्थी इंटरेस्ट असला तरी आपण स्पोर्ट्समध्ये जाऊ शकत नव्हतो किंवा वेळ मिळायचा नाही. आता 2 तास त्याच्यासाठी कंपल्सरी ठेवले. म्हणजे यू शुड एन्जॉय युअर लर्निंग. म्हणजे तुम्ही स्पोर्ट्सचं केलंच पाहिजे, तुम्हाला आवड पण असते, पण त्याच्यासोबत स्पोर्ट्स विल डेव्हलप युअर पर्सनॅलिटी, हाऊ टू डील विथ प्रॉब्लेम, हाऊ टू मॅनेज विथ स्ट्रेस. तुम्हाला फ्युचरमध्ये जे स्ट्रेस येतात, म्हणून त्यासाठी तुम्हाला तुमची क्षमता वाढवली पाहिजे, फिजिकल, इमोशनल. आणि त्याच्यासाठी स्पोर्ट्स, योगा, NCC, NSS असे आहे. तुम्ही एक रिस्पॉन्सिबल नागरिक बनले पाहिजे. म्हणून कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, एन्व्हायरमेंटचं स्टडीज आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम आहे. म्हणजे पत्रकारिता मागच्या म्हणजे इंडियामध्ये पत्रकारिताची पद्धत कशी होती याचा अभ्यास केला आणि तो आजच्या घडीला ॲनालिसिस केला आणि फ्युचरमध्ये त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे, त्याला इंडियन नॉलेज सिस्टीमचं पण आहे. तर या पद्धतीने आपण मायक्रो प्लॅनिंग केलं, टाइम टेबलचं केलं, इन्फ्रास्ट्रक्चर आणि टीचर्स याचं प्लॅनिंग केलं की टीचर्स लागतील ना तुम्हाला, तर क्लासेस काही कंबाईन करता येईल, इन्फ्रास्ट्रक्चरचं, लॅबोरेटरीजचं, स्टुडिओजचं, टीचर्सचं
आणि ग्राउंड्स आणि टाईम या सर्वांचा एक मेळ घालून आपण एक इम्प्लिमेंटेशन प्लॅन केला आणि तो आज आपण सक्सेसफुली करतो. थँक्यू सर. सर माझा नंतरचा प्रश्न असा आहे की NEP 2020नुसार जी खाजगी शाळा आहे त्या शाळांमध्ये इंग्रजी भाषेत शिक्षणावर जास्त भर दिला जाईल आणि ज्या सरकारी शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठीवर जास्त फोकस, मराठी किंवा मातृभाषेवर जास्त फोकस असेल. तर त्यामुळे खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये किंवा मग सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये काही अंतर निर्माण होईल का? तुम्हाला काय वाटतं? या शैक्षणिक धोरणामध्ये जे व्हर्टिकल्स आहेत म्हणजे जे नवीन नवीन पद्धतीचं आहे त्यामध्ये लँग्वेजला खूप मोठं महत्त्व दिलं झालं आहे. आज कोणताही अभ्यासक्रम हा लँग्वेजमुळे तो मुलगा वंचित होता कामा नये. म्हणून इंग्रजी तर आहेच, कम्युनिकेशन स्किल आहे, पण त्याच्यासोबत ज्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनने डिसाईड केलेल्या लँग्वेजेस आहेत, मराठी असेल, हिंदी असेल, बंगाली आहे, सर्व प्रकारच्या भाषांमध्ये शिक्षण उपलब्ध असलं पाहिजे. आज इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम सुद्धा मराठी मीडियममध्ये पुण्याला सुरू झालेले आहे. असा कोणताच अभ्यासक्रम नाही आहे की जो 2 लँग्वेजमध्ये उपलब्ध. विद्यार्थ्यांना ज्या लँग्वेजमध्ये मदर टंग असेल, लोकल लँग्वेज असेल, रिजनल लँग्वेज असेल, त्या लँग्वेजमध्ये तो अभ्यासक्रम करता आला पाहिजे. आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणावर तुमच्यासारखे विद्यार्थी ट्रान्सलेशन म्हणजे अभ्यासक्रमाचं तुम्ही अलग अलग ट्रान्सलेशन करू शकता आणि त्या पद्धतीचे पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहे. तुमच्यापैकी सगळ्यांनी नॅशनल डिजिटल लायब्ररी, मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोक मेंबर्स आहेत, पण नॅशनल डिजिटल लायब्ररीचे मेंबर झाले पाहिजे, जे फ्री ऑफ कॉस्ट आहे, की ज्या ठिकाणी 4 कोटी पुस्तकं डिजिटल फॉर्ममध्ये फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. IIT खरगपूर त्याचं कॉर्डिनेटिंग सेंटर आहे, पण तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला युजर ID पासवर्ड मिळेल आणि त्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही प्रकारचं पुस्तक तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. म्हणून शैक्षणिक धोरणामध्ये लँग्वेजेस, भाषेला खूप महत्त्व दिलं आहे आणि त्यानुसार अभ्यासक्रम हे प्रत्येक भाषेमध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्या अभ्यासक्रमाचं पुस्तकं पण उपलब्ध आहे. म्हणून भाषा ही फक्त कम्युनिकेटिंग आहे, ही रिस्ट्रिक्शन किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्याचं माध्यम नाही. तर ज्या भाषेमध्ये मनुष्याला इझिनेस आहे, अभ्यास करता येतं, त्याने त्या भाषेमध्ये शिकलं पाहिजे. त्या भाषेमध्ये क्वेश्चन पेपर लिहू शकतो, तो एक्सप्रेस करू शकतो आणि त्याला ही संधी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे लँग्वेजेस हे फार एक महत्त्वाचा कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी. थँक्यू सर. सर माझा प्रश्न असा होता की भारतीय नवीन शिक्षण प्रणाली ही जागतिक शिक्षण प्रणालीला टक्कर देऊ शकतं का? कारण ज्यावेळेस आपले भारतातले विद्यार्थी परदेशात शिकायला जातात त्यावेळेस त्यांना बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागतं. तर या नवीन शिक्षण धोरणातून भारतीय शिक्षण व्यवस्था आणि विदेशी शिक्षण व्यवस्था यामध्ये दुवा जोडून त्याचा काही प्रयत्न होऊ शकतो का? आंतरराष्ट्रीय शैक्षणिक स्ट्रक्चरमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस हे 4 वर्षाचे असतात. BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग सोडून. आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याकडे पण हे सर्व जे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत ते 4 वर्षाचे झाले. म्हणजे आपण ॲट पार विथ इंटरनॅशनल स्टँडर्ड आलेलो आहे. प्लस जे विद्यार्थी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की दरवर्षी भारतातनं 2 लाख विद्यार्थी हे परदेशात शिक्षण घ्यायला जातात. जरी त्याच्यातले मॅक्सिमम विद्यार्थी हे इंजिनिअरिंगचे असतील, मेडिकलचे असतील, टेक्निकलचे असतील, पण त्याच्याऐवजी ज्या पद्धतीने भारतीय विद्यार्थी परदेशात जातात आणि तिथे त्यांनी चांगला अभ्यासक्रम करतात ते, परंतु आज या अभ्यासक्रमाच्या म्हणजे आज नवीन शैक्षणिक धोरणामुळे सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याचा आज संधी उपलब्ध आहे. ते ज्या पद्धतीने अभ्यासक्रम शिकणार आहेत त्या पद्धतीने ते नक्कीच स्वतःला कॉम्पिटंट समजणार आहेत, कॉम्पिटन्सी मिळणार आहे. 4 वर्षाचा अभ्यासक्रम असेल, ऑनलाईन अभ्यासक्रम असेल, तुमचं स्किल डेव्हलपमेंटचा अभ्यासक्रम असेल, ॲबिलिटी डेव्हलपमेंटचा असेल, लँग्वेजचा असेल, इंटर्नशिप असेल, ऑन जॉब ट्रेनिंग असेल, या सर्व माध्यमातून तो विद्यार्थी एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे. आणि परदेशात नुसतं त्याला हायर एज्युकेशनसाठीच नाही तर जॉब्स करण्यासाठी सुद्धा भारतीय विद्यार्थी हे डेफिनेटली प्रोवन आहे की ते टॅलेंटेड आहे, हार्डवर्किंग आहे. आणि म्हणून
या माध्यमातून ते आपले स्वतःची एक कॉन्फिडन्स लेवल, एक स्वतःची पोटेन्शियल ओळखून ते आज जर तुम्ही बघितलं की अमेरिकेमध्ये इंजिनिअरिंगमधलं पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन हे आशियन स्टुडंटवर चालतं. त्यांचे स्वतःचे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट करायला जात नाही इंजिनिअरिंगमध्ये, पण त्यांचं रिसर्च आणि पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन हे भारतीय एज्युकेशन होतं. तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा भारतातनं या सिस्टीममधनं शिकून गेलेले विद्यार्थी हे नुसतं टक्करच नाही देणार, तर एक यशस्वी असे ते इथे साबित करतील आणि तिथे सुद्धा ते कॉन्ट्रीब्यूट करतील. तुम्हाला कल्पनाच आहे की आज जगभरामधल्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजचे सगळे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO हे भारतीय आहेत बऱ्याच कंपन्यांचे. तर तुमच्यापैकी पण काही लोक इंटरनॅशनलमध्ये जाऊन आपल्या ज्ञानाचा तिथे प्रभाव पाडून तुम्ही तिथे त्या लोकांना सुद्धा गाईड करू शकता. सर, MGMमध्ये नेहमीच काळाची गरज ओळखून इनोव्हेटिव्ह शिक्षणावर भर दिला जातो. तर यावर्षी नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये किंवा काळाची गरज ओळखून कसल्या प्रकारे आणि कुठले कुठले असे नवीन कोर्सेस सुरू झाले? जसं गेल्या 2-3 वर्षापासून विद्यापीठ 2019ला जरी अस्तित्वात आलं तरी कोविड आणि हा काळ आपण तरी सुद्धा जाऊ दिला नाही. पण नवीन अभ्यासक्रम ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर त्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि अकॅडमिक ॲटोनॉमी, विद्यापीठामध्ये अकॅडमिक ॲटोनॉमी असते. म्हणजे जो चांगला अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ही आपण निर्णय घेऊ शकतो, त्याला ॲटोनॉमी म्हणतो. तो अभ्यासक्रम आपण सुरू केला, आपण बरेच अभ्यासक्रम सुरू केले. जसे आता समजा इंजिनिअरिंगमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे. त्याचबरोबर आपण फॉरेन्सिक सायन्स सुरू केलं, स्कूल ऑफ डिझाईन सुरू केलं, स्कूल ऑफ लिगल स्टडीज सुरू केलं. आपण अशी संकल्पना केली, स्कूल म्हणजे अलग अलग विषयाचे डिपार्टमेंट एकत्र आणायचे, जेणेकरून ते शेअरिंग करू शकतात, आपलं नॉलेज एकत्र करू शकतात. त्याचबरोबर आपण अप्लाइड अँड बेसिक सायन्समध्ये BSc MSc सुरू केलेलं आहे, इंटिग्रेटेड कोर्सेस सुरू केले. संकल्पना आपण स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सुरू केलं आणि यासोबत जे काही नवीन अभ्यासक्रम आहे, म्हणजे मग त्याच्यामध्ये जिओलॉजी असेल, होम सायन्स असेल, कॉस्मॉटिक टेक्नॉलॉजी असेल, असे पुष्कळ अभ्यासक्रम आपण सुरू केले. पण हे अभ्यासक्रम स्टँड अलोन पद्धतीने नाही केले, पण स्कूलच्या कन्सेप्टमध्ये एकमेकाशी त्याला निगडीत केले. आणि म्हणून महात्मा गांधी मिशन विद्यापीठाने हे पॉलिसी तर 2020ला आलीच, पण त्याच्या आधीपासून ही तयारी केली होती की मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन असलं पाहिजे, एकमेकाचं ओपन इलेक्टिव्ह असलं पाहिजे. इंजिनिअरिंगमध्ये AICTEच्या मॉडेल करिक्युलम आपण इम्प्लिमेंट केलाच होता, पण त्याच्यासोबत मेजर आणि मायनर हे NEPने सांगायच्या आधीच आपण सुरू केलं होतं. आणि म्हणून MGM विद्यापीठामध्ये आपण नेहमीच काळापेक्षा पुढे काय लागणार आहे तो विचार करून आज आपण अभ्यासक्रम याच्यासाठी सुरू करतो की विद्यार्थ्यांनी ते शिकलं पाहिजे. आणि ते शिकून झाल्यानंतर आमची ती इच्छा अशी आहे की अभ्यासक्रम शिकवत असताना सुद्धा बदलू शकतो आपण. म्हणजे नवीन अभ्यासक्रम जे एखादा कन्सेप्ट असेल, तुमचं एका सेमिस्टरमध्ये एखाद्या विषयामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो. आणि म्हणून या पद्धतीने आपण काळाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे की विद्यार्थी हे काळाच्या मागोवापासून नाही तर काळाच्या वेगाचा तुम्ही वेध घेऊन त्याची तुम्ही तयारी केली पाहिजे. अशा पद्धतीचं आपण एक विजन तयार केलेलं आहे, विद्यापीठाचं विजन तयार केलेलं आहे. त्याचबरोबर विद्यापीठाचं क्वालिटी एज्युकेशनबद्दल आपण विजन तयार केलेलं आहे की विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन कसं मिळेल, क्वालिटी कसं तुम्ही कॅल्क्युलेट करणार, की त्या प्रत्येक विषयाचं ऑब्जेक्टिव्ह काय आणि त्याचा आउटकम काय. विद्यार्थ्याला पुष्कळ प्रश्न पडतो की हा विषय शिकून मला काय फायदा होतो, तर तो फायदा त्याला स्पेसिफिक दाखवता आला पाहिजे की हा अभ्यासक्रम शिकणं काय गरजेचं आहे, सेकंड इयरलाच काय शिकणं आवश्यक आहे, या विषय शिकल्यानंतर काय शिकणं आवश्यक आहे आणि पुढचे विषय शिकायच्या आधी का आवश्यक आहे. हे अभ्यासक्रम करून तुम्हाला त्या पद्धतीचं तयारी करायची. त्याचबरोबर त्याला अटेनमेंट लेवल म्हणतात. आम्ही पाहतो की विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यानंतर ते जे ज्ञान मिळवलं, जे कौशल्य मिळवलं ते विसरता कामा नये आणि म्हणून त्याला अटेनमेंट लेवल म्हणतात. म्हणजे नॉलेज हे तुमच्यापाशी राहिलं पाहिजे. म्हणून वेन यू लर्न समथिंग इट शुड बी बाय पार्टिसिपेटिव्ह ऑर डुईंग द प्रोजेक्ट. तुम्ही जेव्हा स्वतः तो एक प्रोजेक्टमध्ये कन्वर्ट करता
तेव्हा तुम्हाला एक त्याला आत्मसात म्हणलं असतं, म्हणजे तुमच्या आत्म्यासोबत ते ज्ञान राहतं आणि म्हणून मग तुम्ही फ्युचरमध्ये पण तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि म्हणून या माध्यमातून तुम्हाला अभ्यासक्रम तर तुमच्या आवडीचा घेताच येतो, पण तुम्हाला काळाच्या समोर जायचा एक क्षमता आणि एक दृष्टी निर्माण होते. म्हणून आपण अशा पद्धतीचं 5 वर्षाचं 10 वर्षाचं एक आपण विजन केलेलं आहे. क्वालिटी अटेनमेंट, क्वालिटी आउटकम काय असलं पाहिजे त्याचं मॅपिंग केलेलं आहे. आणि त्याचबरोबर कंटिन्युअस असेसमेंट, म्हणजे तुम्ही सतत शिकत राहा आणि त्याचं असेसमेंट करत राहा. परीक्षेचा भाव करायची गरज नाही, कारण काय परीक्षा ही मग तुम्ही परीक्षापुरतंच अभ्यास करता, आणि तसं नाही. मार्क हे तुमच्या ज्ञानाच्या असलेल्या अटेनमेंटवर असले पाहिजे, तुम्हाला समजलेल्या ज्ञानावर असले पाहिजे. म्हणून 60-40% आपण असं केलेलं आहे की तुम्हाला सतत अभ्यास करायचा आणि त्याच्यापासून इव्हॅल्युएशन करायचं, आणि जे लास्ट परीक्षा असते ती विद्यापीठाची परीक्षा त्याला कमी वेटेज आपण दिली. म्हणून विद्यार्थ्यांनी एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला म्हणता येईल आणि एक्सपेरिमेंटल वर्किंग, मी तर म्हणतो एखादी कन्सेप्ट तुम्ही आपणहून नवीन पद्धतीने शिकली पाहिजे, की अशा पण पद्धतीने शिकता येतं. मग त्याच्यात पार्टिसिपेटिव्ह लर्निंग एक आहे. सर एक प्रश्न असा की जिथे जुन्या शैक्षणिक धोरणानुसार एका शालेय विद्यार्थ्याचं शैक्षणिक आयुष्य हे 7व्या वर्षापासून सुरू व्हायचं त्याच्या वयाच्या, ते जातं 3ऱ्या वर्षापासून होणार आहे. तर सर आपल्या आता ही जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ती फक्त अर्बन एरियात नाही तर गावखेड्यामध्ये सुद्धा लागू होईल. तर महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या शैक्षणिक संस्था आणि सरकारी संस्था एवढ्या प्रबळ आहेत का की ते विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास त्यांच्या वयाच्या इतक्या कमी वयापासून करू शकतात? आपण जर बघितलं तर सर्वात जास्त कुतूहल हे वयाच्या 2 ते 5 वर्षापर्यंत असतो. तो मुलगा किंवा मुलगी, तो बालक इतके प्रश्न विचारत असतो, त्याला एक उत्सुकता असते, कुतूहल असतं, हे असं का, आणि तो इतके प्रश्न विचारून आपलं अज्ञान दूर करून नवीन ज्ञान मिळत असतो. तर त्यामुळे म्हणजे सायकोलॉजिकल म्हणा किंवा तुमचं मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याचं ब्रेनचं डेव्हलपमेंट हे त्या वयामध्ये होत असतं. आणि त्यामुळे त्याला प्रचंड कुतूहल आणि उत्सुकता असल्यामुळे त्याची जी क्वेश्चनिंग म्हणजे स्पिरिट ऑफ क्वेश्चन, त्याला सतत त्याला उत्साह असतो आणि तो शिकत असतो. आणि म्हणून जी पूर्वीची पद्धत होती की 6व्या वर्षानंतर तो पहिल्या वर्गात जायचा, तर आता 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचं ब्रेनचं डेव्हलपमेंट अशा स्थितीत येतलेलं असतं की ही इज रेडी फॉर लर्निंग. आणि 3ऱ्या वर्षापासून जे पहिले 5 वर्ष आहे त्याला फाउंडेशनल एज्युकेशन म्हणजे बेसिक आहे, आणि दे शुड बी जॉयफुल. म्हणजे त्याला न्यूमरिकल असेल, म्हणजे त्याला संख्येची ओळख असेल, त्याला कलर्सची ओळख असेल, त्याला शब्दांची ओळख असेल, त्याला शब्द आणि कृतीची ओळख असते. म्हणजे त्याला शब्द जेव्हा त्याला इंट्रोड्यूस केला जातात तर त्याला त्या पद्धतीचं एक शिकवण्याची पद्धत. म्हणून पहिलं 5 वर्ष जे आहे ते 3ऱ्या वर्षापासून अत्यंत योग्य आहे की जो ऑलरेडी शिकत असतो. आता तुम्हाला माहिती आहे की विश्को प्री नर्सरी स्कूल्स असतात आणि तुमचं मग प्रायमरी, मग सेकंडरी, मग फर्स्ट स्टँडर्ड. म्हणून त्यांनी 5 वर्षाचा ग्रुपच तयार केला की 3ऱ्या वर्षानंतर हे प्रिपरेटरीपासून 2ऱ्या वर्गापर्यंत, मग 3री 4थी 5वी हा एक ग्रुप केला, तो हा फाउंडेशन, तो प्रिपरेटरी. मग त्याच्या पुढचे 3 वर्ष म्हणजे 7वी 8वी 6वी 7वी 8वी हे आहे त्याचं सेकंडरी स्कूल एज्युकेशन, आणि 9वी 10वी 11वी 12वी हायर स्कूल एज्युकेशन. तर अशा आणि प्रत्येक स्कूलच्या मध्ये त्याला व्होकेशनल एज्युकेशन आवश्यक आहे. तो त्याला काहीतरी कला असली पाहिजे, व्होकेशनल एज्युकेशन असलं पाहिजे. आणि म्हणून आज जर तुम्ही विचार केला की या एज्युकेशन सिस्टीममध्ये फॅमिली फार महत्त्वाची आहे. आई वडील आणि टीचर याचा रोल महत्त्वाचा आहे. घरामधलं तयार झालेला शैक्षणिक एक बेस असतो तो घरामधनं सुरुवात होणार आहे. आणि म्हणून जेव्हा मग ते शालेय असेल, मग तो ग्रामीण भागातला असेल, गरीब असेल, परंतु त्याला बुद्धी असते. तो म्हणजे चाइल्ड हा खेड्यातला असो की शहरातला असो, तो त्या पद्धतीनेच त्याचं ब्रेन डेव्हलप होत असतं. आणि म्हणून शालेय शिक्षणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आज नवीन फ्रेमवर्क आलेलं आहे, म्हणजे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क ज्याला म्हणता येईल. आणि ते फ्रेमवर्क हे NSQF म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. म्हणजे तुम्हाला हा अभ्यासक्रम केल्यानंतर कोणत्या प्रकारचे स्किल येतील,
फर्स्ट इयरला 4.5 लेवलचं आहे, असं करता करता 6व्या लेवलपर्यंत गेलं तर तुम्हाला ग्रॅज्युएट लेवलचं स्किल येईल. तर म्हणून शालेय शिक्षणामध्ये ग्रामीण भागामध्ये काही अडचणी येतील, म्हणजे शिक्षक नसतील किंवा आर्थिक परिस्थितीचा प्रकार असेल, परंतु शिक्षण हे जॉयफुल असलं पाहिजे, प्लेफुल असलं पाहिजे. म्हणजे खेड्यातले मुलं खेळता खेळता सुद्धा शिकू शकतात. म्हणजे अशा पद्धतीचं शिक्षण हे अपेक्षित आहे आणि त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांचा विकासाची आवश्यक आहे. मग त्याचं बौद्धिक विकास असेल, शारीरिक विकास असेल, मानसिक आणि भावनिक विकास असेल, त्यासाठी तो 3ऱ्या वर्षापासून हा म्हणजे जे ते विचार करण्यात आला आहे की हा एवढा क्युरियस असतो, एवढे प्रश्न विचारतो, म्हणजे ही इज ऑलरेडी इन द लर्निंग प्रोसेस. आणि त्याची सगळ्यात मोठी गुरु असते त्याची आई असते. त्याला वाटतं की आईला सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहे आणि म्हणून तो सतत प्रश्न विचारत राहतो, है ना. आणि म्हणून आपल्याच मध्ये पण असतं, जर तुम्हाला ज्युनियरने कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही त्याला एज्युकेट केलं पाहिजे. म्हणजे देर इज अ कंटिन्युटी ऑफ लर्निंग. आणि म्हणून एज्युकेशन पॉलिसीमध्ये लाईफ लॉंग लर्निंग हा एक कन्सेप्ट आहे. तुम्ही एज्युकेशन संपल्यानंतर समजायचं नाही की आपलं आता शिकण्याची प्रक्रिया संपली. यू हॅव टू लर्न मोर अँड मोर सो दॅट यू विल नॉट ओनली रिमेन अपडेटेड बट यू विल गो अहेड ऑफ टाइम. माझा पुढचा प्रश्न असा होता की MGM विद्यापीठाने या धोरणासंबंधात फ्युचर प्लॅन काय आहे? या 23-24 या शैक्षणिक वर्षापासून आपण प्रथम वर्षाला सगळे अभ्यासक्रम लागू करण्यात आलेले आहेत. हा अभ्यासक्रम आता जसं जसं पुढे जाईल, सेकंड इयर, थर्ड इयर, म्हणजे मग तो बॅचलर डिग्री होईल, बॅचलर विथ ऑनर्स विथ रिसर्च आपण होईल. पण त्यासोबत एक महत्त्वाचं आहे की पोस्ट ग्रॅज्युएट हा आता 1 वर्षाचा होणार आहे. जर अंडर ग्रॅज्युएट 3 वर्षाचं केलं तर पोस्ट ग्रॅज्युएट 2 वर्षाचं. पण 4 वर्षाचं जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट केलं, BA 4 वर्षाचा, तुम्हाला 1 वर्षातच तुम्हाला मास्टर होता, पोस्ट ग्रॅज्युएट होता येईल. आणि त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला बॅचलर लेवलला चांगले जर पर्सेंटेज असतील तर तुम्हाला डायरेक्ट PhDला पण जाता येईल. तर या आपण तो पण एक प्लॅन करतोय महात्मा गांधी मिशन विद्यापीठामध्ये की जेव्हा ही बॅच 26-27ला थर्ड इयर फायनल इयरला येईल तेव्हा 1 वर्षाचा मास्टर अभ्यासक्रम सुरू करायचा आणि PhD पण त्या पद्धतीचं संशोधन सुरू करायचं. सर, माझा प्रश्न असा आहे की MGM विद्यापीठाला आता 4 वर्ष पूर्ण झालेत आणि मध्ये अनेक संकटं आलीत, म्हणजे जसं की कोरोना संकट आलं, लॉकडाऊन सुरू झालं, अनेक बदल घडले. तर हा MGMUचा जो 4 वर्षाचा प्रवास आहे याच्याकडे तुम्ही कसे बघता? महात्मा गांधी मिशन ट्रस्टने जेव्हा हा निर्णय घेतला की विद्यापीठ स्थापन केलं पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने त्याचा ॲक्ट पास केला तुमच्या असेंब्ली आणि काउन्सिलमध्ये, आणि हा विद्यापीठाचा कायद्याने अस्तित्वात आलेला हे विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाच्या समोर काही उद्दिष्ट होते, त्याच्या पॉवर्स अँड ड्युटीज होत्या आणि ऑथॉरिटीज असतात. हा विद्यापीठ चालवत असताना स्टॅट्युटरी ऑथॉरिटीज डिसिजन घेतात आणि ते इम्प्लिमेंट केल्या जातं. विद्यापीठाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असा असतो की तुम्हाला विद्यार्थ्यांना जे काही नवीन नवीन अभ्यासक्रम आहे, जे अस्तित्वात असलेले अभ्यासक्रमामध्ये आवश्यक असलेले बदल आहे, त्याचबरोबर ज्या पद्धतीने तुम्हाला अलग अलग विद्याशाखेंमध्ये सांगड घालायची आहे, हे सर्व करत असताना जी अकॅडमिक ऑटोनॉमी पाहिजे, म्हणजे स्वायत्ता पाहिजे निर्णय घेण्यासाठी, ती या कायद्याने विद्यापीठाला देण्यात आली. म्हणून आपण सुरुवातीपासून 2019 पासूनच या ठिकाणी आपल्याकडे 10 इन्स्टिट्यूशन ऑलरेडी होते. जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज असेल, CGMC आहे, तुमचं बायोटेक्नॉलॉजी आहे, GY पात्रीकर कॉलेज आहे, हे अस्तित्वात असलेले इन्स्टिट्यूशन होतं जे अक्रेडिटेटेड पण होत्या. मग ह्या सर्व इन्स्टिट्यूशन विद्यापीठाच्या कंडक्टेड कॉलेजमध्ये भाग झाल्या आणि मग ज्या इंडिपेंडंट काम करत असलेल्या या ज्या इन्स्टिट्यूट होत्या त्या आता एकत्र आल्या आणि त्या माध्यमातून विषयांची देवाणघेवाण सुरू झाली, विचारांची देवाणघेवाण सुरू झाली आणि एक कॉमन असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं, अकॅडमिक इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याला अकॅडमिक काउन्सिल म्हणता येईल, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट म्हणता येईल. या माध्यमातून आपण आता एकत्र काम करायला सुरुवात केली. 2019-20ला जरी 9 सप्टेंबरला आपला आता विद्यापीठाचा 4 वर्ष आता पूर्ण होती, पण 9 सप्टेंबर 2019ला आपण सुरू केलं. सुरुवात झाल्यानंतर मार्च 2020 पासून कोरोना सुरू झाला, तरी सुद्धा
या विद्यापीठाने खूप महत्त्वाचे निर्णय घेऊन त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम असतील, त्यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन असेल आणि प्रॉक्टर एक्झामिनेशन, म्हणजे त्या एक्झामिनेशनमध्ये ट्रान्सपरन्सी आणि सिक्युरिटी असली पाहिजे, डायल्युशन होता कामा नये, अशा पद्धतीचे परीक्षा घेतली. 2020-21 पासून नवीन अजून अभ्यासक्रम जॉईन झाले, त्याचं सुद्धा मग ऑनलाईन मीटिंग्स असतील, ऑनलाईन टीचिंग असेल, ते सुरू केलं. विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीच्या माध्यमातून, कोरोनाच्या सिक्युरिटीच्या माध्यमातून फॅसिलिटी निर्माण करण्यात आल्या आणि 21-22 पासून तर खूप मोठ्या प्रमाणावर नवीन अभ्यासक्रम सुरू केले. मग ते जसं मी तुम्हाला सांगितलं की सायन्स अँड बेसिक सायन्स अँड अप्लाइडमध्ये सुरू केलं, कॉम्प्युटर सायन्समध्ये सुरू केलं, जर्नालिझममध्ये सुरू केलं, अलग अलग पद्धतीचे अभ्यासक्रम सुरू केले. सगळ्यात महत्त्वाचा विचार केला की विद्यार्थ्यांना काही शॉर्ट टर्म कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस असतील, डिप्लोमा कोर्सेस असतील, असे पण अभ्यासक्रम सुरू केले, जेणेकरून विद्यार्थ्यांना मॅक्सिमम त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम एकाच ठिकाणी उपलब्ध असले पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून जे कोरोनामध्ये आर्थिक संकट आलं होतं, ते सुद्धा स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे मोठ्या प्रमाणावर. 21-22 पासून स्टेबलाइज विद्यापीठ झालं, परीक्षा सुरू झाल्या आणि तुम्हाला कल्पना असेल की 2022 नोव्हेंबरमध्ये आपण विद्यापीठाचं पहिलं कॉन्व्होकेशन सुद्धा घेतलं, ज्यामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर आले होते आणि विद्यापीठाने 2 वर्षाचे अभ्यासक्रम, 3 वर्षाचे अभ्यासक्रम जे पूर्ण केले त्यांना कॉन्व्होकेशनमध्ये आपण पदवी सुद्धा प्रदान करण्यात आल्या. विद्यापीठाने हे अभ्यासक्रम करत असताना त्याला एनरिचमेंट करण्यासाठी आपण MOUs केले, म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग ज्याला म्हणता येईल, सहकार्य करार, हे अलग अलग इन्स्टिट्यूट सोबत, कॉलेजेस सोबत, इंडस्ट्री सोबत आपण सुरू केले. त्याचबरोबर आपण आता परदेशी विद्यापीठांसोबत सुद्धा MOU करतोय, ॲग्रीमेंट करतोय, जेणेकरून आपले विद्यार्थी काही अभ्यासक्रमाचा भाग तिथे पूर्ण करतील. म्हणजे तुम्हाला इंटर्नशिप असेल, तुम्हाला ट्विनिंग प्रोग्राम असेल, जॉईंट डिग्री असेल, ड्युएल डिग्री असेल, या माध्यमातून विद्यार्थी काही दिवसासाठी इंटर्नशिप करण्यासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये जाऊ शकतील. मग ज्या पद्धतीने परदेशी विद्यापीठाचे पण मुलं येऊ शकतील. आपण इथे इंटरनॅशनल सेंटर सुरू केले. आपण या ठिकाणी जे काही चेअर्स आहेत त्याला रिसर्च चेअर म्हणतात. विद्यापीठामध्ये रिसर्चला फार महत्त्व असतं. त्यासाठी म्हणून आपण PhD इथे रिसर्च सुरू केला. सगळ्या विषयामध्ये आपण रिसर्च गाईड आणि रिसर्च स्कॉलर सुरू केले आणि हे रिसर्च करत असताना अंडर ग्रॅज्युएट टीचिंगची क्वालिटी वाढते. ज्या ठिकाणी रिसर्च जास्त होतो त्याचं अप्लिकेशन ऑफ कन्सेप्टच्या माध्यमातून त्याचं अंडर ग्रॅज्युएट टीचिंगची क्वालिटी वाढते आणि म्हणून आपल्याकडे 350च्या वरती रिसर्च स्कॉलर आहेत, 200च्या जवळपास रिसर्च गाईड्स आहेत, रिसर्च प्रोजेक्ट्स आहेत. विद्यापीठाने सुद्धा रिसर्चला बढावा देण्यासाठी एक रिसर्च फंड सुद्धा तयार केलेला आहे. आपण व्हेरियस पॉलिसीज तयार केली आहे, ज्या माध्यमातून आपण रिसर्चला खूपच आपण महत्त्व दिलेलं आहे आणि हा रिसर्च हा अप्लाइड रिसर्च असला पाहिजे की तो पेटंटमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन्स केले आहे. आपण रिसर्च पॉलिसी तयार केलेली आहे. कॉन्फरन्सला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण सपोर्ट करतो, टीचर्सला पण करतो. त्याचबरोबर कन्सल्टन्सी, म्हणजे आपल्या ज्ञानाचा उपयोग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी झाला पाहिजे, म्हणून कन्सल्टन्सीसाठी सुद्धा आपण टीचर्सला एनकरेज करतो आणि आपण त्यांना सपोर्ट करतो. आणि म्हणून या प्रवासामध्ये ज्या पद्धतीने आपण आता पोचलेलो 4 वर्षामध्ये, तर प्रवास हा माझ्या मते थोडे अडथळे जरी असली तरी त्या अडथळ्यांचं इतकं मोठं सोल्युशन आपण काढलं, त्या अडथळ्यांना आपण अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट केलं आणि तोच आपण विद्यार्थ्यांना जर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकवतो आहे, ते अडथळे म्हणजे प्रॉब्लेमच असतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नेहमी नुसतं प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करायचं असतं, तर त्या प्रॉब्लेमला चॅलेंजला अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करून त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा. कारण प्रत्येक प्रॉब्लेम हा तुम्हाला काहीतरी शिकवत असतो, तुम्हाला टेस्ट करत असतो, तो शिकण्यासारखा असतो. म्हणून त्या माध्यमातून आपण पुढे आलो आणि जेव्हा तुमची क्वालिटी वाढवायची असते एज्युकेशनची, तेव्हा आपण म्हणतो ना जरा कठीण प्रश्न विचारून बघू. म्हणजेच कसं आहे की तुमची क्षमता ही कठीण प्रश्न सोडवण्याची आहे की इझी प्रश्न सोडवण्याची. म्हणून जोपर्यंत तुम्ही कठीण प्रश्नाला समोर जात नाही त्याशिवाय तुम्ही स्वतःची क्षमता वाढवत नाही आणि त्या माध्यमातून तुम्ही स्वतःची क्षमता वाढवता. आपण आता या वर्षापासून नवीन एज्युकेशन पॉलिसी सुरू केली आहे.
या वर्षी सुद्धा आपण नवीन अभ्यासक्रम म्हणजे फार्मसी सुरू केलेला आहे, बी फार्म आणि डी फार्म सुरू केलं आहे. लॉ फॅकल्टीमध्ये आपण BBA LLB सुरू केलेलं आहे. पण LLB मध्ये आपल्याकडे लॉ आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्टिफिकेट, डिप्लोमा, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD अशा इंटिग्रेटेड माध्यमातून आपण अभ्यास करतो आहे इथे, अभ्यास आणि रिसर्च संशोधन. तर लीगलमध्ये आपल्याकडे डिप्लोमा कोर्सेस आहे, LLB आहे, LLM आहे, PhD आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटीनुसार त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण अभ्यासक्रम उपलब्ध करून देऊ. 300च्या वरती अभ्यासक्रम आज MGM विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे की त्यांच्या आवडीचे आणि तुम्हाला क्षमतेनुसार तुम्ही अभ्यासक्रम करून त्याचा उपयोग तुमचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, क्षमता प्राप्त करण्यासाठीचे आपण अभ्यास करतो. थँक्यू सर. थँक्यू सर. सर, विद्यार्थ्यांनी हा नवीन शिक्षण धोरण यशस्वीरित्या आत्मसात करण्यासाठी तुमचा काय संदेश आहे? विद्यार्थ्यांना संदेश देण्यापेक्षा मी असं म्हणेन की विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक धोरणाचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो याचं ॲनालिसिस केलं पाहिजे. आणि ते सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला आवडीचे विषय कोणते, आपल्याला आपली क्षमता कोणती आणि आपल्याला भविष्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये नुसतं जॉब नाही, असं उच्च पद प्राप्त करायचं आहे. मग ते करत असताना तुम्हाला क्षेत्र निवडावं लागतील. आयुष्यातले हे तुमचे 3-4 वर्ष तुम्हाला संपूर्ण आयुष्य घडवण्याचं शिक्षण देऊ शकतात, ट्रेनिंग देऊ शकतात, एनरिचमेंट करू शकतात आणि वैचारिक पातळी पण देऊ शकतात. म्हणून ह्या 3-4 वर्षामध्ये तुम्ही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे काही संकल्पना आहे की तुमच्या आवडीचे विषय तुम्ही शिकले पाहिजे, घेऊ शकतात. नसेल तर तुम्ही डिमांड करू शकता, आपण सुरू करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही कंटिन्युएशन म्हणजे तुमच्या ज्या ॲबिलिटीज आहेत 21st सेंचुरीच्या पुढच्या ॲबिलिटीज तुम्ही प्राप्त केल्या पाहिजे. त्या ॲबिलिटीज ज्या आहेत त्या मग ऑनलाईन एज्युकेशन असेल, तुमच्या डिग्री ऑफ डिफिकल्टी म्हणजे तुम्ही स्वतःला इतक्या डिफिकल्ट सिच्युएशनला सब्जेक्ट केले पाहिजे की तुमची क्षमता ही सिंपल क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची न ठेवता तुम्ही एक क्रिएटिव्ह माइंड असलं पाहिजे, जॉब देणारे तयार झाले पाहिजे, स्वतःचा एक स्टार्टअप तयार करणारी क्षमता आणली पाहिजे. आणि म्हणून या शैक्षणिक धोरणाचा उपयोग तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते तुम्हाला शिक्षण, क्षमता आणि त्याचबरोबर कौशल्य प्राप्त झालं पाहिजे, एवढंच मी म्हणेन. धन्यवाद सर. इथे उपस्थित काही विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण धोरणाबद्दल काही शंका आहेत, तर आपण विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊयात. गुड आफ्टरनून सर. मी आपल्या कॉलेजचा MA जर्नलिझमचा स्टुडंट आहे. माझा प्रश्न असा आहे की सर, आता मी MA ब्रॉडकास्ट मीडियाला ॲडमिशन आहे आणि मला हे क्षेत्र सोडता बॉडी बिल्डिंग म्हणजे जिम ट्रेनर आणि पर्सनल ट्रेनरची पण आवड आहे. पण त्याची कुठल्याही डिग्री म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री नाही आहे. तर माझ्यासाठी NEPचा उपयोग काय? म्हणजे मला युनिव्हर्सिटी सोडून जी सर्टिफिकेशन करायचं आहे त्याला मला ह्या रेग्युलर कॉलेजमुळे वेळ देता येत नाही आहे. तर मी काय करावं? महात्मा गांधी मिशन विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांना आपण जे तुमचे सेमिस्टर असतात, 4 सेमिस्टर असतात, त्यामध्ये तुम्हाला जर ह्यामध्ये किंवा तुमच्या हेल्थ सायन्समध्ये तुम्हाला आपल्याकडे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस आहेत. आपल्याकडे एक स्वतंत्र विभाग आहे, त्याचं नाव आहे डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन, स्पोर्ट्स अँड योगा. या माध्यमातून आपण सर्टिफिकेट कोर्सेस तयार आहे आणि डिप्लोमा पण आहे. आणि हे कोर्सेस आपण तुमच्या टायमिंगला सूट होईल अशा पद्धतीने संध्याकाळचे पण ठेवले. त्यामुळे तुम्ही हा अभ्यासक्रम जरूर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाला सायन्सची सुद्धा जोड असली पाहिजे. तुम्ही बेसिक सायन्स जे फिजिक्स आहे ते जर शिकला तर या अभ्यासक्रमाचं तुम्हाला नवीन डायमेन्शन आहे. आपल्याकडे जर्मन आणि फ्रेंच लँग्वेज आहे, स्पॅनिश सुरू केलेलं आहे, ते शिकला संध्याकाळच्या वेळेस ते पण आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या आवडीनुसार प्लस तुम्हाला समजा फ्युचरमध्ये या विषयात तुम्हाला करिअर करायचं आहे. आता तुम्हाला दोन्ही खर्च असू शकतं की ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर पण आहे आणि फिजिकल पण. तर काही ठिकाणी दोन्ही जॉब्स मध्ये रिक्वायरमेंट असणारे काही जॉब्स आहेत दोन्ही ठिकाणी. मग तुम्हाला दोन्ही ठिकाणी तुम्हाला ज्ञान असल्यामुळे तुम्हाला जॉब्स पण अशा पद्धतीचं मिळू शकतो की ज्या ठिकाणी या दोन्हीचं नॉलेज कामात पडतं. आणि म्हणून
तुम्हाला वेळेचं बंधन नाही. तुम्ही शनिवार रविवार किंवा तुम्ही संध्याकाळचं टायमिंग आपण ठेवलेलं आहे, सकाळचं ठेवलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येकाने लिगलचं पण नॉलेज घेतलं पाहिजे, फायनान्सचं पण घेतलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा कोर्सेस उपलब्ध आहे. अदरवाईज आपल्याला त्या क्षेत्रामध्ये ज्ञान कमी असतं. म्हणून अशा पद्धतीचे सर्टिफिकेट कोर्सेस आपण उपलब्ध केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणता कोर्स अभ्यासक्रम करायचा असेल त्याची जर तुम्ही डिमांड केली तर तो सुद्धा अभ्यासक्रम आपण केली करू. सर, आत्ता तुम्ही मगाशी म्हणालात की विद्यार्थ्यांनी NEP समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि ते खरंच गरजेचं आहे, कारण की नव्या पिढीचे सगळे विद्यार्थी आहेत तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर यासाठी आपलं विद्यापीठ काय प्रयत्न करू शकेल की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत NEP पोहोचणं, NEPच्या ज्या काही म्हणजे जे काही नमुने आहेत किंवा ज्या काही घटना आहेत किंवा जी काही एज्युकेशन पॉलिसी जी आकारली गेली आहे त्याबद्दल काय आपण करू शकतो? विद्यार्थ्यांना जर NEP बद्दलची पूर्ण माहिती करून घ्यायची असेल तर वेळोवेळी आपण तर सेमिनार वर्कशॉप तर घेतलेच होते. त्याचबरोबर टीचर्स आणि सर्व टीचर्सला सुद्धा आपण त्याबद्दल पूर्ण अवेअरनेस केलेला आहे. म्हणजे टीचर्सने स्टुडंट्ससोबत अपेक्षित आहे की याबद्दल चर्चा केली पाहिजे, विद्यार्थ्यांचे प्रश्नचे उत्तरं दिले पाहिजे. टीचर्सला आपण एम्पॉवर केलेलं आहे, कारण हे एज्युकेशन पॉलिसी हे इम्प्लिमेंट करण्यासाठीचं मुख्य माध्यम आहे टीचर्स. आणि म्हणून टीचर्सला आपण ट्रेनिंग तर दिलेलंच आहे, अवेअरनेस केलेला आहे, परंतु विद्यार्थ्यांनीसुद्धा या NEPचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही ती NEP वाचली पाहिजे. ती NEP वाचल्यानंतर जर तुम्हाला काही त्याच्या शंका असतील की या कन्सेप्टचा मिनिंग काय आहे तर ते टीचर्सला, तुम्ही डीन्स असतील, तुमचे अधिष्ठाता असतील किंवा इवन तुम्ही माझ्यापर्यंत पण येऊ शकता. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो की या प्रोव्हिजनचा अर्थ काय, त्याच्यापासून तुम्हाला काय बेनिफिट होईल. अवेअरनेस, जसं तुम्ही कोणत्याही नवीन क्षेत्राबद्दल अनभिज्ञ असतात आणि तुम्ही स्वतःची त्याच्यामध्ये नॉलेज ज्या पद्धतीने तुम्ही वाढवतात, स्वतःच्या इंटरेस्टने असेल, स्वतःचं वाचन असेल, डिस्कशन असेल, ऑब्झर्वेशन असेल, प्रयत्न करून पाहिले असेल, त्या माध्यमातून तुम्ही तुमचं ज्ञान मिळवता. NEP बद्दलसुद्धा तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या दूर करून तुम्हाला ज्ञान मिळवण्यासाठी आधी NEPचं सगळ्या भाषेमध्ये उपलब्ध आहे. NEP मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही त्याचं वाचन केलं पाहिजे, तुम्ही त्याच्या समजून घेतली पाहिजे, तुम्ही टीचरसोबत चर्चा केली पाहिजे. त्याचबरोबर तुमचे ज्या डीन्स आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली. त्याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर कसं आहे, अवेअरनेस इज सेल्फ लर्निंग आहे. याच्यात जे म्हटलं आहे तुम्ही, लाईफ लाँग लर्निंग आणि सेल्फ लर्निंग. सेल्फ लर्निंगशिवाय स्वतःचा डाऊट क्लिअर होत नसतो. दुसऱ्याने सांगितल्यानंतर सुद्धा पिशकोदा आपल्याला समजलं की नाही, आपला डाऊट दूर झाला की नाही अशी शंका असते. पण जेव्हा तुम्ही स्वतःहून स्वतःचा डाऊट दूर करण्याचा प्रयत्न करतात, समजून घेतात, तेव्हा तुमची शंका लवकर दुरुस्त होते. आणि म्हणून तुम्हाला जर काही म्हणजे अवेअरनेस, म्हणजे सगळ्या स्टुडंटने NEP फार मोठ्या प्रमाणावर पब्लिसिटी आहे, त्याचं प्रेझेंटेशन आहे, त्याचं यूट्यूबवर पण आहे. आम्ही तर फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन, FAQ ज्याला म्हणतात, ते पण यूट्यूबवर आहे की ज्याने पद्धत तुम्हाला काय प्रश्न येऊ शकता हे आम्हीच तयार करून त्याचे उत्तरं दिलेले आहे. मग त्यामुळे तुम्ही स्वतःहून त्याचा अभ्यास करणं पण आवश्यक आहे आणि तुमच्या शंका दूर करणं आवश्यक आहे. असा एक क्वेश्चन होता की जसं तुम्ही सांगितलं जर्नलिझम थर्ड इयरचे स्टुडंट आहेत, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही त्या इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या कमिटीचा एक भाग आहात. तर भारत सरकारने 1964 साली दौलतसिंग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली कोठारी आयोग स्थापन केला आणि त्या कोठारी आयोगाने 1965 साली शैक्षणिक तत्त्वे काय असावी याविषयी मांडणी केली आणि त्यांनी एक ठराव मांडला की राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% जो वाटा आहे तो आपण शिक्षणामध्ये किंवा शैक्षणिक धोरणामध्ये आपण वापरला पाहिजे. तर सध्या आपण तेवढं तिथपर्यंत पोहोचलो नाही आहोत. आपण जो वाटा आहे शिक्षणातला तो 3% वाटा आपण देतो. तर मग हे जे नवीन NEP धोरण आलेलं आहे 2020 सालचं, हे तेवढं पूरक आहे का की आपण तेवढं व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंट करू शकू, कारण की आपली तेवढी फायनान्शियली अजून कॅपेबिलिटी नाही आहे. तुम्हाला काय वाटतं सर, तुम्ही त्याचा एक भाग आहात? बरोबर आहे. NEP इम्प्लिमेंट करत असताना एक 4 लेवलचं स्ट्रक्चर तयार करण्यात आलं. कॉलेजच्या लेवलला, युनिव्हर्सिटीच्या लेवलला, स्टेट लेवलला आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. कारण शिक्षण हा कॉन्करंट लिस्टमधला विषय आहे. कॉन्करंट लिस्ट म्हणजे
हा राज्यांचा पण विषय आहे, जिम्मेदारी आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. राज्याने शैक्षणिक धोरण इम्प्लिमेंट करत असताना ज्या काही अडचणी आहे फायनान्शियल, त्या सॉल्व करण्यासाठी, म्हणजे कसं आहे की शैक्षणिक धोरण इम्प्लिमेंट करताना तर नक्कीच त्याच्यामध्ये आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिलाच पाहिजे, परंतु तो जर निधी समजा उपलब्ध होण्यात वेळ लागत असेल तर त्याचा विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होता कामा नये. मग त्यासाठी काय असलं पाहिजे? आता नॅशनल रिसर्च फाउंडेशन नावाचं एक त्यांनी फंड तयार केलं. त्याचबरोबर ज्या काही ॲटोनॉमस इन्स्टिट्यूशन आहे त्या ॲटोनॉमस इन्स्टिट्यूशनला एम्पॉवर करण्यात आलं, फायनान्शियल एम्पॉवर करण्यात आलं आणि ॲकॅडमिक करण्यात आलं. आज MGM विद्यापीठाने कोणत्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचा फायनान्शियल सपोर्ट नसतानासुद्धा NEP इम्प्लिमेंट केलेली आहे. ती कशाच्या याच्यावर? तर ते ॲकॅडमिक आणि इकॉनॉमिक मॉडेल अशा पद्धतीचं डेव्हलप केलं पाहिजे की ज्यापासनं क्वालिटी एज्युकेशन तर इन्श्युअर केलंच पाहिजे, पण ते इम्प्लिमेंट करत असताना जे संशोधनांचं म्हणजे जे रिसोर्सेस असतात त्या रिसोर्सचं कसं ऑप्टिमल युटिलायझेशन केलं पाहिजे. ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ समजा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्युमन रिसोर्स असेल, फायनान्शियल रिसोर्स असेल, या माध्यमातून NEP इम्प्लिमेंट केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. आणि म्हणून ह्या अशा पॉकेट्समधनं ॲटोनॉमस इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून, विद्यापीठांच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी आज एज्युकेशन घेत आहेत त्यांना NEP लागू करण्यात आलं, पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशनमध्ये पण लागू करण्यात आलं आणि पुढच्या वर्षी सर्वांना करण्यात आलं. आज जर समजा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो टीचर्सची उपलब्धता, म्हणून शासनाने काही पॉलिसी डिसिजन्स घेतल्या आहे. समजा काही फॅकल्टी रिक्रुटमेंटबद्दलच्या घेतलेल्या आहे, क्लॉक अवर बेसिसच्या रिक्रुटमेंटबद्दलच्या घेण्यात आलं आहे, त्यांचं जे मानधन आहे त्याच्यासाठीची नवीन पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना या एज्युकेशन पॉलिसीचा फायदा लवकरात लवकर कसा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न चालू आहे. धन्यवाद सर, आज आपण इथे आलात आणि आपला मौल्यवान वेळ आमच्या सर्व विद्यार्थ्यांना देऊन नवीन शिक्षण धोरणाची माहिती दिली, याबद्दल पुन्हा एकदा आपलं धन्यवाद. धन्यवाद.